फ्लावर वाटाण्याची भाजी खूप अप्रतिम झालेली आहे. प्रकारे भाजी नक्की बनवा. जे खात नाही ते सुद्धा खाऊ शकता. लताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. चला तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे, कांदाही भाजून झालेला आहे. मी बनवणार आहे फ्लावर वाटाण्याची भाजी बनवणार आहे. कांदा आपला हलकासा भाजून झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण टाकूया जिरा आणि मोहरी. हे जिरं टाकलं, अर्धा टेबलस्पून मोहरी. छान असं आपण तेलामध्ये भाजून घेऊया. घेतलेला टोमॅटो टाकते मी. टोमॅटो जरा हलका भाजला की आपण टाकूया त्याच्यामध्ये लागणारे मसाले. टोमॅटो छान असा परतलेला आहे, तर मी तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये टाकते चवीपुरतं मीठ, 1 टेबलस्पून लाल तिखट, हळद आणि धना पावडर. हे मसाले आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरती. मसाले परतून झाले की आपण त्याच्यामध्ये फ्लावर आणि वाटाणा टाकणार आहे. हे मसाले छान मी असे 5 मिनिट परतून घेतलेले आहेत. तेलही सुटलेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये वाटाणा आणि फ्लावर टाकूया. फ्लावर छान असा मी कट केलेला आहे एक साईजनुसार, आणि वाटाणाही छान फ्लावर वाटाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. मी गरम पाण्यामध्ये फ्लावर धुवून घेतला होता 3 वेळा. तर चला तर मी तुम्हाला दाखवते फ्लावर वाटाण्याची भाजी कशी बनवतात. मसाला छान असा परतलेला आहे, आपण त्याच्यामध्ये टाकूया फ्लावर आणि वाटाणा. हे बघा, छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र. वाटाणा आणि फ्लावरची भाजी खूप छान बनते. ही भाजी तुम्हाला टिफिनला नेण्यासाठी किंवा घरी खाण्यासाठी पण अप्रतिम आहे अशी. खूप छान असा कलर आलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतूया. अर्धा ग्लास मी पाणी ओतलेलं आहे. छान आपल्याला असं 10 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. बघा, मी 10 मिनिटं झाकून ठेवते. मी झाकण ठेवलेलं आहे. आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे ही भाजी. 10 मिनिटांनी मी खोलून 10 मिनिट झालेले आहे. चला तर आपण बघूया. त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ओतलं होतं, थोडंसं आटलेलं आहे. अजून आपण 10 मिनिटापर्यंत झाकून ठेवूया. भाजी आपल्याला सुक्की करायची आहे. तुम्हाला जर रसरशीत भाजी हवी असेल तर तुम्ही अशीच ठेवू शकता, आणि तुम्हाला सुक्की भाजी हवी असेल तर अजून आपण 10 मिनिटं ते आटवून घेऊया, सुक्की करूया तिला. मी अजून 5 ते 10 मिनिट भाजी म्हणजे सुक्की करणार आहे. मी झाकण ठेवते. 5 मिनिट झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेलं आहे. भाजी छान अशी झालेली आहे. खूप रस्साही नाही आणि खूप सुक्कीही नाही. छान अशी भाजी मस्त ड्राय केलेली आहे. फ्लावर वाटाण्याची भाजी खूप छान झालेली आहे. खूप पातळी केलेली नाही मी, खूप रस्सा भाजी केलेली नाही आणि खूप घट्टही केलेली नाही, मध्यम अशी केलेली आहे. तर मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. वाटाणाही खूप छान शिजलेला आहे आणि फ्लावरही खूप छान शिजलेला आहे. एका बाउलमध्ये आपण ही भाजी काढून घेऊया. मी टिफिनसाठी बनवलेली भाजी आहे फ्लावर वाटाण्याची. हे बघा, छान झालेली आहे भाजी. आपण त्याच्यावर गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकूया, थोडीशी, अगदी थोडीशी. हे बघा, कोथिंबीर टाकलेली आहे. फ्लावर वाटाण्याची भाजी खूप अप्रतिम झालेली आहे. प्रकारे भाजी नक्की बनवा. जे खात नाही ते सुद्धा खाऊ शकतात, आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की कशी भाजी झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.